लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 2 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. बापरे, आज आपल्या मालिकेने खूप खूप वाट बघायला लावली आहे. पण कसला एपिसोड दाखवलाय आजचा, कडक अमेझिंग, म्हणजे कालपेक्षाही जबरदस्त भारी एपिसोड आपण बघत आहोत. रम्या आणि वसू आत्या या दोघींचा डान्स परफॉर्मन्स सुरुवातीलाच दाखवलाय आणि प्रेक्षकांनो तुमचा अंदाज बरोबर ठरलाय. जपून 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 जा रे, पुढे धोका आहे, या गाण्यावरती रम्या आणि वसू आत्या थिरकल्या आहेत. सुरुवातीला थोडा सस्पेन्स त्यांनी क्रिएट केला, अंधार वगैरे केला, बॅटरी चमकवत होत्या यांच्या तोंडावर, यांना थोडं इरिटेट झालं. मग काही सेकंदांनी लाईट चालू झाले आणि पुढचं गाणं परफॉर्म झालं. काव्या आणि या नंदिनीला पण वसू आत्या आणि रम्याने जॉईन करायला लावलं बरं थोड्या वेळ डान्ससाठी. रम्याने काव्याला लई गरागरा फिरवलं बरं का. नंदिनीला हे सगळं आवडत नसतं आणि कुठेतरी तिच्या मनात रम्याबद्दल अजूनही शंका आहे. नंदिनी आणि पार्थ या दोघांना पण हे सगळं पटतच नाहीये, म्हणजे रम्याची वागणूक अँड एक्सेट्रा एक्सेट्रा. रम्याचा डान्स झाल्यानंतर सगळेच तिच्यासाठी टाळ्या वाजवतात. काव्या आणि जीवा अगदी दिलखुलासपणे तिचं कौतुक करतात आणि अशा पद्धतीने रम्या आणि वसू आत्याचा डान्स आणि कडक डान्स परफॉर्म संपून जातो. आता यानंतर म्हणजे काव्या रम्याला म्हणते, छान डान्स केलास ग रम्या. रम्या काव्याला थँक्यू म्हणते, खुश असते बरं का रम्या. आता पार्थला मात्र ते काही पटलेलं नाहीये, अर्थात मानिनीताईंना पण नाही. सगळ्यांचे चेहरे थोडे दाखवलेत. आता पुन्हा हे 3 जण अँकर आलेत बरं का. शौर्य, युगंधर आणि कान्हा 3 जण पुन्हा अँकरिंग सांभाळायला आलेत. आता हा शौर्य म्हणतो, कमाल यार युगंधर, तू इतक्या छान संगीत कार्यक्रमात मला बोलवलंस, मैत्री निभावलीस हा. कान्हा म्हणतो, मैत्रीवरनं आठवलं, अरे दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. अरे ते आठवलं रे मला. म्हणतात ना, कितीही मोठे झालो आपण, लग्न झालं, अगदी बायको म्हणून सखी जरी आयुष्यात आली ना, तरी सुद्धा मैत्रीचा हात काय सुटत नाही राव. आता हे 3 जण गाणं म्हणतात, ये दोस्ती तुटायची नाही. आणि हे गाणं कोणासाठी ओळखा बघू तुम्ही सगळेजण, ज्याची डेस्परेटली वाट बघत होतात. आणि अर्थात मी सुद्धा. त्या गुड्डू भैयासाठी हे गाणं आहे बरं का प्रेक्षकांनो. गुड्डू भैया तिथे आले, जीवासाठी परफॉर्म करणार आहेत ते. शौर्य म्हणतो, आपल्या आयुष्यात एक नवीन मित्र येतो आणि आयुष्याची नैया पार लावून जातो. कान्हा म्हणतो, तसंच आपल्या जीवाच्या आयुष्यात नंदिनी नाराज असताना गुड्डू भैया आला होता. तेवढ्यात आता जीवा म्हणून आवाज देतो बरं का गुड्डू. तेव्हा शौर्य म्हणतो, अचानक कोर्टात जेव्हा नवीन साक्षीदार येतो ना, तसाच आजच्या संगीत मैफिलीमध्ये एक नवीन साक्षीदार येणार आहे. अरे गुड्डू भैया आणि पिंकी भाभी. तर गुड्डू अगदी जोडीने आलाय बरं का प्रेक्षकांनो जीवाच्या संगीत रजनीमध्ये, तेही डान्स परफॉर्मन्स द्यायला. गुड्डू आल्या आल्या भटकन पडत असतो बरं का. जीवा लई भारी फील करतोय. ए गुड्डू म्हणून जोरात तो ओरडतो बरं का, कैसन हाय गुड्डू भैया असं म्हणून जीवा स्टेजवर उडी मारतो आणि गुड्डूला घट्ट मिठी मारतो. जीवाने गुड्डूचं स्वागत काहीसं असं केलंय बरं का. गुड्डू गडबडून जातो आणि त्याच्या पिंकीला म्हणतो, अरे पिंकी कुछ गलत मत समजना, हा ये हम दोनों दोस्तों का प्रेम है. जीवा म्हणतो, अरे गुड्ड्या ही पिंकी आहे काय तुझी, आणि काय रे तू इथेस. गुड्डू म्हणतो, अरे नंदिनी भाऊजी का फोन आ गया होता ना, ते म्हणाले की तुम्ही या. नंदिनी भाऊजी बोले की ते तुमच्याकडे आला आहे. ऐकून लई खुशी झाली जीवा भैया. नंदिनी भाऊजी ने आम्हाला न्योता दिला होता, हम थोड़ी ना मना करते. पहली गाड़ी पकड़ के इधर आ गए जीवा भैया. नंदिनी लांबूनच, नमस्ते गुड्डू भैया, थँक्यू तुम्ही आलात, असं त्याचं स्वागत करते बरं का. जीवा म्हणतो, नमस्ते नमस्ते पिंकी वहिनी, पिंकी भाभीजी नमस्ते. पिंकी आता सगळ्यांसमोर जीवाला म्हणते, नमस्ते दादाजी. सगळेजण हसायला लागतात. जीवाला पार्थ लांबून चिडवायला लागतो, ए दादाजी. जीवा गडबडतो आणि म्हणतो, अरे गुड्ड्या दादाजी, अरे तुझ्या या पिंकीने तुझ्या समोर माझा आजोबा केला रे. काय रे गुड्ड्या, दादाजी आहे का रे मी. गुड्डू म्हणतो, नाही जीवा भैया तसं नाही आहे. ते काय आहे ना, मी माझ्या पिंकीला मराठी शिकवत आहे. ते मराठीमध्ये भावाला दादा बोलवतात ना, तर मी तिला सांगितलं की दादा बोलाव, तर तिने मान देण्यासाठी तुम्हाला दादाजी म्हटलं. जीवा आता त्याला जवळ घेत म्हणतो, भलतंच मराठी शिकवतोय यार तू पिंकीला. ठीक आहे हरकत नाही, तू आलास ना मित्रा, अरे हेच खूप झालं. गुड्डू म्हणतो, जीवा भैया आप बुलाए और हम ना आए. अरे असंच नाही आलो जीवा भैया,
आम्ही आता तुमच्या या लग्नामध्ये ठुमका लावणार आहे. सगळेजण आता कौतुक करायला लागतात. गुड्ड्या म्हणतो, पिंकी कसम जीवा भैया. जीवा म्हणतो, अरे आता तुझी पिंकी समोर आहे ना, मग लाव की ठुमका. जीवा आता त्याला म्हणत असतो, चल चल सुरू कर. आता गुड्डू म्हणतो, पिंकी राणी सुरू करे, जीवाला जॉईन कर असं गुड्डू म्हणत असतो. पण जीवा म्हणतो, गुड्डिया अरे तू पिंकी सोबत नाच रे, कर कर चालू कर, मी इथे बसतो आणि बघतो हा. आता या पिंकीने आणि या गुड्डूने कुठलं बरं गाण्यावर परफॉर्म केलंय, तर ते गाणं नाही का, माझ्याकडं बघत या खुदकन हसत या, सुकलेल्या जीवनाच्या चालीची ही झाली धुन, असं काहीतरी गाणं आहे ना ते. मस्त गाणं आहे बरं का प्रेक्षकांनो. ते गुड्डू आणि पिंकीने छान परफॉर्म केलंय. आता अचानक जीवा खूप इमोशनल होतो बरं का. नंदिनी त्याला विचारते, काय हो काय झालं जीवा. जीवा म्हणतो, नंदिनी आपण शोधलेली ही माणसं आपल्या आनंदाच्या प्रसंगी भेटली ना की असं थोडं होतं ग इमोशनल. असं काही नाही ग, पण थँक्स नंदिनी तू गुड्डूला बोलवलंस. आणि पुन्हा एकदा जीवा आणि नंदिनी गुड्डूचा डान्स परफॉर्मन्स एन्जॉय करताय. गुड्डूच्या हातात असतो फुगा, तो पिंकीकडनं फुटतो. गुड्डू म्हणतो, का पिंकी फुगा फोड दिये. आता ती पिंकी तिच्या तोंडावर असतो पदर, तो पदर ती वर करते बरं का. त्यामुळे गुड्डूला अजूनच आनंद होतो आणि गुड्डू मोठ्याने नाचायला लागतो. तो एकदम असा स्पीडने नाचायला लागतो बरं का. आणि दोघेही छान परफॉर्म करतात, पिंकी आणि गुड्डू. आता यांना सगळ्यांनाच ते गाणं लई आवडलंय बरं का. खूप छान वाटते ते गाणं ऐकायला. अरे प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड ना अगदी एक नंबर आहे, एक नंबर. आता गुड्डूचा परफॉर्मन्स झाल्यानंतर सखी आणि ही पुन्हा आली आहे अँकरिंग करायला. आता या दोघी काही म्हणणार, पुढे लगेच काव्या म्हणते, काय चाललंय तुम्हा दोघींचं, तुम्ही दोघी एक एक माणसाला इन्व्हाइट करताय स्टेजवर, तुमचं परफॉर्मन्स तुम्ही कधी देणार आहे. काय हो देशमुख, बरोबर ना. पार्थ म्हणतो, म्हणजे काय, करेक्ट, आमचं संगीत आहे तर तुमचा डान्स झालाच पाहिजे. त्यावरती आता अनुष्का म्हणते, हो डान्स तर होणार आमचा, पण तो हटके बरं का. पण तुम्हा सगळ्यांकडे आमचं काम आहे बरं का, म्हणजे ओळखायचंय तुम्ही आम्ही काय करणार आहोत ते, आणि मुळात आम्ही कोण होणार आहे ते तुम्ही ओळखायचंय. आता प्रत्येक जण एकमेकांकडे बघायला लागतात बरं का. यांना कन्फ्युजन झालंय. तर आता यांनी ना प्रेक्षकांना ती हम आपके है कौन या पिक्चर मधली थीम घेतली बरं का. म्हणजे आता या जोड्यानं नंदिनी, काव्या, पार्थ आणि जीवा असं झाल्यात, असं त्या परफॉर्म करणार आहे. तर आता शौर्य आणि ही ऊर्जा हे दोघं जण झालेत पार्थ आणि काव्या. तर कान्हा आणि सखी हे दोघं जण झाले जीवा आणि नंदिनी. यांचा परफॉर्मन्स कडक होता प्रेक्षकांनो. आजचा टीव्हीवर बघायला मिस करू नका एपिसोड. यांनी ते मंगलाष्टक गाणं आहे ना त्यावरती परफॉर्म केलंय. म्हणजे आतापर्यंत आपण ही जी खट्टी मिठी लव्ह स्टोरी एन्जॉय केली ना काव्या आणि पार्थची, तर यांनी त्या गाण्याच्या मार्फत ती सादर केली आहे. म्हणजे काव्या पार्थ एकमेकांना कसे रेड वेल्वेट पेस्ट्री खाऊ घालतात, उशांची फाईट करतात, तसंच त्यांनी इथे एकदम छान परफॉर्म केलंय. आता हा परफॉर्मन्स बघून आणि स्वतःला स्टेजवर बघून या जोड्यांना खूप भारी वाटतंय. जीवा असंच नंदिनीला गजरे आणतो की नाही, नंदिनी त्याची मालिश करून देते, अशी यांची 90s वाली स्टोरी त्यांनी परफॉर्म करून दाखवली आहे. अरे खूपच मस्त रंगवला. म्हणजे कसं आहे ना प्रेक्षकांनो, आधी मला असं थोडं वाटलं होतं की प्रत्येक थीम सारखीच घेतात. म्हणजे आजकाल सिरियलमध्ये तसा ट्रेंडच झालाय ना, म्हणजे लग्न ठरवायचं, ते संगीत हळदी कार्यक्रम असं कॉमन वाटतंय. पण या मालिकेमध्ये त्यांनी थीम जरा वेगळी घेतली, त्यामुळे बघायला ना खूप मस्त वाटलंय बरं का. खूपच अमेझिंग वाटलंय. हा डान्स परफॉर्मन्स जीवा, नंदिनी, काव्या, पार्थ या चौघांना प्रचंड आवडलाय. आता डान्स झाल्यानंतर खूप छान सगळ्यांनी स्टँडिंग ओवेशन दिलंय. आणि त्या कोरसला, या गाण्याच्या शेवटी ना एक खूप छान कोरस आहे बघा, त्या कोरसवरती यांची अख्खीच्या अख्खी फॅमिली थिरकली आहे. म्हणजे मानिनी, ते विक्रम, सगळेच, काव्याचे आई बाबा, काव्या, पार्थ, सगळेच जण थिरकले आहेत बरं का. एकदम असं ढंचिक आहे ना गाण्याच्या शेवटी, तर त्या म्हणजे कोरसवर यांनी सगळ्यांनी डान्स केलाय आणि पार्थ आणि काव्याने छान समारोप केलाय. मंडळी, तुम्हाला माझा रिव्ह्यू समजतोय, कळतोय, आवडतोय तर प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आता या गाण्यानंतर कान्हा आणि सखी अँकरिंग करतात. कान्हा म्हणतो, चला आपला डान्स करून झाला. सखी म्हणते, अरे ह्यांना नको का नाचवायला. मग सगळेच जण चीअरअप करतात, हो डान्स तर करायलाच हवा या सगळ्यांनी. आता ऊर्जा म्हणते, अरे पण यांचा डान्स बसलाय का. मग तो शौर्य म्हणतो, हो ना, यांची तर प्रॅक्टिस पण नसेल झाली. कान्हा त्यावर म्हणतो, टेन्शन नका घेऊ, अरे त्यांचं नव्याने लग्न झालंय ना, नवीन लग्न आहे बाबा, त्यामुळे यांच्यासाठी नवीन गाणं तयार करण्यात आलंय. सखी म्हणते, संगीतकार आहेत अविनाश विश्वजित. ऊर्जा म्हणते, गायक आणि गायिका आहेत स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी. कान्हा पुढे सांगतोय, शब्द आहेत अश्विनी शेंडे यांचे.
कान्हा पुढे सांगतोय, या सगळ्यांनी एका प्रवाहात येऊन तुम्हा सगळ्यांसाठी इतकं सुंदर गाणं रचलंय, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या सगळ्यांसाठी. आता सखी म्हणते, चला या जलवा दाखवा तुम्हा सगळ्यांचा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा काव्यार्थ आणि जीवनदिनीचं. आणि प्रेक्षकांनो, आता इथे आपल्या या मालिकेचं टायटल सॉन्ग अतिशय सुरेख गायलेलं आहे स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांनी. कसलं अमेझिंग गाणं लिहिलंय, लग्नानंतर होईलच प्रेम. मस्त खूप छान वाटले. आणि हे जे यांनी लग्नानंतरचं गीत लिहिलंय ना, ते खूप सुरेख आहे प्रेक्षकांनो. अतिशय छान गाणं आहे आणि बोल तर अप्रतिम. म्हणजे एकदा जर गाणं ऐकलं ना कोणी, तर तो कायम गुणगुणल्याशिवाय राहणार नाही, इतकं अप्रतिम गाणं आहे. तर या सगळ्याच जोड्यांनी म्हणजे काव्या पार्थने, जीवानंदिनीने या गाण्यावरती अतिशय सुरेख परफॉर्मन्स दिलाय. यांचा परफॉर्मन्स बघायचा असेल तर एपिसोड रात्री नक्की बघा, एन्जॉय करा आणि मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते गाणं. आणि यांचा डान्स परफॉर्मन्स खूप छान वाटतंय. यांच्या आईबाबांना यांचा डान्स परफॉर्मन्स बघून मानिनी तर दृष्ट काढत असते तिच्या मुलांची. आणि मध्येच त्यांनी लाईट पण ऑफ केलेत. सगळ्यांनी हे गाणं आणि यांचा डान्स खूप छान एन्जॉय केलाय बरं का प्रेक्षकांनो. गाणं असं ऐकतच राहावं असं वाटतं. अर्थातच आजचा सुद्धा बराच वेळ गाण्यामध्ये आणि डान्समध्येच गेलाय, त्यामुळे आजचा आपला हा रिव्ह्यू पण कमी झालाय. आता या सगळ्यांच्या गाण्याच्या परफॉर्मन्स नंतर नंदिनी आणि जीवाने गुड्डू भैयाच्या बायकोचं स्वागत केलं बरं का. आणि नंदिनीने तिची ओटी पण भरली आहे. किती छान कृतज्ञता व्यक्त केली आहे बघा ना या जोड्यांनी. अप्रतिम प्रेक्षकांनो. या मालिकेचे डायलॉग, मालिकेची कथा लेखन अप्रतिम. आणि या कलाकारांनी ज्या उंचीवर नेऊन ठेवलंय ना या मालिकेला, हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम. अगदी TTM नंतर जर मी कुठल्या मालिकेच्या प्रेमात असेल ना, तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या, असं हे गाणं इथे बऱ्याच वेळ ऐकण्यात येतंय. आणि हे गाणं संपल्यानंतर ही रम्या तिच्या मेहंदीकडे बघते आणि तिने रम्यार्थ असं तिच्या हातावरती कोरलेलं आहे. आणि यांचं ते म्हणजे काव्याने बोक्या वगैरे आणला, पाड तसा रुसतो, ती मनवते. हे या गाण्यामध्ये तुम्हाला छान छान त्यांच्या प्रेमाच्या छटा दिसणार आहेत. त्यामुळे हा जो परफॉर्मन्स आहे, हा आजचा अख्खाच्या अख्खा एपिसोड नक्की TVवर बघा, एन्जॉय करा. आणि आता हा गाण्याचा परफॉर्मन्स संपलेला आहे. त्यानंतर रम्या अशी तिच्या मेहंदीकडे बघते आणि ते प्रेमानंतरच्या लग्नात तुमचं स्वागत आहे ही पाटी त्यांनी पुन्हा दाखवली आहे. आता रात्र झाली आहे. आता इथून पुढे जीवा आणि गुड्डू नंदिनीचा सीन आहे. आईस्क्रीम खात असतात हे 4 जण. जीवा म्हणतो, गुड्या यार इतकं बरं वाटलंय ना मला, काय सांगू, लई भारी वाटलं. अरे त्यात तू पिंकी वहिनीला सोबत घेऊन आलास रे गुड्या, आय लव्ह यू. गुड्डू म्हणतो, जीवा भैया हम आपके लिए थोड़ी ना आए हैं, नंदिनी भाऊजी ने फोन किया म्हणून आले आहे, तुम्हारी तरफ से तो हमें न्योता भी नहीं मिला. जीवा म्हणतो, अरे वाईंग्या तुला कसा रे विसरीन मी. अरे अरे गुड्या, तू तुझ्या निरागस प्रेमाची सावली धरली होतीस रे माझ्यावर तेव्हा. अरे पिंकी भाभी, तुम्हाला सांगतो या गुड्याने माझ्यासाठी काय काय नाही केलं. नंदिनी म्हणते, काय अहो तुम्ही हिंदीत बोलताय ना, मराठीत बोलताय, हिंदीत बोला ना पिंकीशी. मग जीवा जीवा गडबडला बरं का. जीवाला ते हिंदी ट्रान्सलेट करता येईना. जीवा म्हणतो, हाँ ये गुड्डू है ना, इसकी प्रेम की सावली गिरी थी मेरे ऊपर. गुड्डू म्हणतो, ओ जीवा भैया, तिला ना मराठी कळते, फक्त तिला माझ्यासारखं चांगला मराठी बोलता येत नाही. जीवा म्हणतो, तू चांगला मराठी बोलतो का रे गुड्ड्या. आता पिंकी म्हणते, रहने दो हम समझ गए. नंदिनी भाऊजी, आप जीवा भैया से बहुत प्यार करते हो ना. नंदिनी म्हणते, हो ग पिंकी, खूप प्रेम आहे माझं जीवावर. पिंकी मग विचारते नंदिनीला, फिर नाराज का है हो नंदिनी भाभी. नंदिनी म्हणते, अगं. गुड्डू म्हणतो, क्या तुम भी पिंकी ऐसे पूछते है क्या. नंदिनी म्हणते, इट्स ओके गुड्डू भैया. कसं असतं पिंकी, अगं आपण आपल्याच माणसावरती नाराज होतो की नाही. जसं तुम्ही गुड्डूवर नाराज होता, तसंच मी पण जीवावर होते थोडीशी नाराज. माणूस जर बंदा रुपया, अगं मग राग आणि प्रेम एकाच नाण्याच्या 2 बाजू होतात. जीवानी हे सिद्ध केलंय की त्यांचं नाणं अगदी खणखणीत आहे. गुड्डू म्हणतो, नंदिनी भाऊजी अगदी बरोबर बोललात, हा माणूस एकदम सही आहे. अरे या माणसाला पाहता क्षणीच मी तर याच्या प्रेमात पडलो होतो. इतना गोड आदमी आहे, इतना गोड आदमी आहे की आमच्या नंदिनी भाऊजीला डायबिटीज होऊन जाईल. नंदिनी हसते. आता नंदिनी म्हणते, ए पिंकी, अगं मला ना तुमची ओटी भरायची आहे. म्हणजे अहो जीवा, जरा ते आपण ठेवलं होतं आणाल का. जीवा म्हणतो, हो हो आलोच. आता जीवाने ते सगळं आणलंय बरं का, आहेराचं सामान. पिंकीसाठी छान साडी घेतली आहे नंदिनीने आणि ओटी वगैरे घेतली आहे.
आपल्या परंपरा, आपले रिच्युअल्स किती छान निभावलेत बघा ना. नंदिनी म्हणते, तुम्ही दोघं ना असे मस्त सुखाने संसार करा हां. आता तेवढ्यात जीवा घेऊन येतो ते सगळं आहेराचं आणि नंदिनी जवळ देतो. नंदिनीला म्हणतो, हे घे नंदिनी. नंदिनी म्हणते, हो हो द्या इकडे. आता ओटी, नारळ सगळं व्यवस्थित आणलंय तिने. पिंकीला ओटी भरत असते नंदिनी, तेव्हा आधी पिंकी म्हणते, नंदिनी भाऊजी हे सगळं कशाला? आता नंदिनी म्हणते, अरे हे तर हवंच. आता गुड्डूला सुद्धा एक गिफ्ट दिलंय नंदिनीने. नंदिनी म्हणते, गुड्डू भैया हे तुमच्यासाठी खास गिफ्ट. गुड्डू म्हणतो, नाही नाही नंदिनी भाऊजी, अरे ई की का जरूरत है? जीवा म्हणतो, अरे म्हणजे? गुड्डू म्हणतो, तुम्ही दोघं असे एकत्र आहात बस आनंद आहे आम्हाला. आणि पता है नंदिनी भाऊजी, तुमच्यामुळे ही माझी रुसलेली जी पिंकी आहे ना, ही तुमच्यामुळे मला परत मिळाली नंदिनी भाऊजी. अजून काय पाहिजे? नंदिनी म्हणते, कसं असतं गुड्डू भैया, प्रत्येक वेळेला संसाराची गाडी हायवेवरून चालत नाही. कधी कच्च्या वाटेवरनं, कधी पाय वाटेवरनं चालते बरं का. आणि कधी कधी तर खड्ड्यात जाऊन पण पडते. अशा वेळेला तिला फक्त धक्क्याची गरज असते किंवा मग गाडीच्या खाली जाऊन कपडे वाळून घेण्याच्या असं काहीतरी म्हणते ती, मेकॅनिकची गरज असते. आणि गुड्डू भैया, तुम्ही आमच्यासाठी तो धक्का आहात, ते मेकॅनिक आहात. गुड्डू भैया, आमची सुटणारी लग्नगाठ तुमच्यामुळे घट्ट झाली. तुमचे आभार नाही मानणार तर कोणाचे मानणार गुड्डू भैया? घ्या बरं हे गिफ्ट. अहो जीवा, तुम्ही द्या. मला असं वाटतं ते तुम्हाला जास्ती मानतात, तुम्ही द्या बरं तुमच्या हाताने गिफ्ट. जीवा म्हणतो, ए गुड्ड्या चल हे घे. गुड्डू म्हणत असतो, अरे नाही नाही जीवा भैया कशाला? जीवा म्हणतो, तुला पिंकी भाभीची शपथ आहे, चल घे बरं. गुड्ड्या आता ते एक्सेप्ट करतो गिफ्ट, पण त्याचे डोळे गच्च भरून आलेत बरं का. गुड्डू म्हणतो, जीवा भैया, हम माता रानी से यही दुआ करेंगे की तुम्ही दोघं असे आनंदी आणि खुश रहा. आणि जीवा भैया, ए नजर लग जाएगी रे पिंकी इनको हमारी, असं म्हणून तो नजर काढतो बरं का या दोघांची. आणि म्हणतो, आणि हां जीवा भैया, नंदिनी भाऊजी, जिंदगी में कभी भी कधीही कसली पण जरूरत लागली ना, तर बस आवाज दीजिए हमको की गुड्डू हाजिर हो जाएगा आपके लिए. गुड्ड्याला असं रडताना पाहून जीवा त्याला जवळ घेतो आणि म्हणतो, ए गुड्ड्या, अरे काय यार, अरे तू काहे रो रहे हो? गुड्डू म्हणतो, नाही जीवा भैया, ये तो खुशी के आंसू है. आता छान आनंदी आनंद झालाय. मला पण असं भरून आला प्रेक्षकांनो. काही लोक अशी असतात ना, जी आपलीशी आपोआप होऊन जातात, रक्ताचं नातं नसताना सुद्धा. आणि जी रक्ताची नाती असतात ती अशी कपटी वागतात. रम्या आणि वसू आत्यासारखं अशी खूप उदाहरणं आहेत प्रेक्षकांनो जगामध्ये. खूप सुंदर अप्रतिम दाखवलंय त्यांनी आज. आता इथेच त्यांनी आजचा भाग संपवलाय. पुढच्या भागात आता लग्नाचा दिवस आहे. पार्थ म्हणत असतो जीवाला, आजचा हा दिवस स्पेशल आहे जीवा. काव्या म्हणत असते नंदिनीला, ताई कधी एकदा त्यांचा हात माझ्या हातात घेऊन घट्ट अशी सप्तपदी चालेल असं झालंय मला. आता जीवा आणि पार्थ एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि नंदिनी आणि काव्या सुद्धा. पार्थ जीवाला म्हणतो की तुझी ही पहिली वेळ आहे जीवा, मी तर हे फिलिंग अनुभवलंय. नंदिनी म्हणते, मला माझ्या बहिणीसाठी खूप छान वाटतंय. आणि इकडे वसू आत्या रम्याला म्हणत असतात, तुला काही करता आलं नाही लग्नाच्या वेळेपर्यंत म्हणून मला हे सगळं करायला भाग पाडतेस का? आता ही रम्या काय करणार आहे लग्नामध्ये, काय डाव साधणार आहे हे हिलाच माहिती. पण तो सस्पेन्स त्यांनी छान टिकवून ठेवलाय. प्रेक्षकांनो, अमेझिंग आहे की नाही आजचा हा एपिसोड? आवडला ना, मग नक्की लाईक करा. आणि प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज होळी पौर्णिमा आहे. तुम्हा सगळ्यांना आजच्या पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड तिकडनंच उशिरा आला बरं का. मीही तुमच्यासारखी खूप वाट बघत होते केव्हापासून. आल्या आल्या लगेच तुम्हाला प्रेझेंट केलाय. कसा वाटलाय कमेंटमध्ये सांगायचं आहे, लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे. चला तर मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन आणि इंटरेस्टिंग रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.